नमस्कार, मी भीमराव कळळे पाटील, BKP मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, अनेक पंचायत समितींच्या सभापती पदाची काल निवड पार पडलेली आहे. महाराष्ट्रामध्ये ज्या 125 पंचायत समित्यांच्या निवडणुका झाल्या होत्या, तसंच 12 जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या होत्या, त्या निवडणुका काल पार पडलेल्या आहेत. निवडी पार पडलेल्या आहेत काल पंचायत समितीच्या. जिल्हा परिषदेच्या मात्र मागे राहिलेल्या आहेत. काल इंदापूर तालुक्यामध्ये सुद्धा पंचायत समितीचे जे निवडी होत्या त्या सुद्धा काल पार पडलेल्या आहेत. या ठिकाणी एक हाती अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा झेंडा फडकलेला आहे. हर्षवर्धन लोंढे म्हणून सभापतीपदी त्यांची निवड झालेली आहे, तर जयकुमार कारंडे यांची उपसभापतीपदी निवड झालेली आहे आणि बिनविरोध निवड झालेली आहे. तर आता वेध लागलेत म्हणजे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडीचे. सगळ्या पुणे जिल्ह्यालाच, तसंच महाराष्ट्रात जिथं जिथं निवडणुका झाल्या त्या सगळ्याच जिल्ह्यांमध्ये लोकांना तिथल्या जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे वेध लागले. तर याच विषयाच्या चर्चा घेऊन आलो. तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. महाराष्ट्र राज्यातल्या 12 जिल्हा परिषदा 125 पंचायत समितीच्या निवडणुका पार पडलेल्या, परंतु अद्याप त्याच्या निवडी झालेल्या नव्हत्या. परंतु काल पंचायत समितीच्या सभापती उपसभापती पदाच्या काल महाराष्ट्रातल्या सगळ्याच म्हणजे 125 पंचायत समित्यांच्या निवडी पार पडल्या. त्यामध्ये सभापती, उपसभापती, काही इतर पद असतील ते सुद्धा. तर ह्या सगळ्या निवडी काल पार पडलेल्या आहेत. त्यातच इंदापूर तालुक्यामध्ये सुद्धा काल सभापती पदाची निवड काल पार पडली, निवड प्रक्रिया, आणि ही बिनविरोध निवड प्रक्रिया झाली. एक हाती राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळाची सत्ता या पंचायत समितीवरती इंदापूरच्या आली. त्यामध्ये हर्षवर्धन लोंढे लासुर्णे या ठिकाणच्या निवडून आलेल्या प्रतिनिधीची इंदापूर पंचायत समितीच्या सभापतीपदी बिनविरोध निवड झाली. तर जयकुमार कारंडे यांची उपसभापती म्हणून बिनविरोध निवड काल पार पडली. आता यामध्ये ते कुठल्या गटाचे काय तो आता भाग पुन्हा सुरू होईल, परंतु सध्या तरी काल त्याची निवड पार पडली. आणि आता पुन्हा चर्चा सुरू झाली की सभापती पदाची निवड पार पडली, परंतु जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवड कधी होईल त्याची सुद्धा उत्सुकता इंदापूर तालुक्याला लागून राहिलेली आहे. इंदापूर तालुक्यामध्ये 8 जिल्हा परिषद सदस्य आणि 16 पंचायत समिती सदस्य. या 8 जिल्हा परिषद सदस्यापैकी जे निवडून आलेले सदस्य आहेत 8, त्यापैकी प्रत्येकानंच आपली फिल्डिंग लावायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे आप्पासाहेब जगदाळे यांचे चिरंजीव यशराज जगदाळे हे जिल्हा परिषदेला पहिल्यांदा निवडून आले, तर हर्षदा जाधव ह्या सुद्धा पहिल्यांदा जिल्हा परिषदेला निवडून आलेले आहेत. तसंच जे श्रीमंत ढोले लाखेवाडी मतदारसंघातून जे निवडून आलेले आहेत गटातून, हे मला वाटतं दुसऱ्यांदा निवडून आलेले आहेत. आणि त्यांच्याकडं गटनेता पदाची जबाबदारी दत्तात्रय भरणे यांनी दिलेली आहे. तसंच अंकिता पाटील ही सुद्धा दुसऱ्यांदा निवडून आलेली आहे. तसंच बंडगर असेल किंवा इतर गटातले सदस्य असतील, म्हणजे लासुर्णे असेल, पलीकडचा वालचंदनगर, लासुर्णे, हे जे गट आहेत सगळे, ह्याच्यामधून जे निवडून आलेले लोक आहेत हे आता प्रत्येकालाच वाटतंय की आपल्याला जिल्हा परिषदेचं कुठलं तरी पद मिळावं. आता असेच फिल्डिंग हर्षवर्धन पाटलांनी सुद्धा लावलेली आपल्याला दिसते की अंकिता ही दुसऱ्यांदा निवडून आलेली आहे आणि तिला कुठलं तरी पद मिळावं याच्यासाठी हर्षवर्धन पाटलाची सुद्धा धडपड सुरू आहे. सुनित्रा पवार तसंच सुप्रिया सुळे यांच्या भेटीगाठी घेऊन बाबा जिल्हा परिषदेचं अध्यक्ष राहिलं, कमीत कमी उपाध्यक्ष तरी किंवा महिला बाल कल्याण समितीचं सभापती पद तरी मिळावं ह्याच्यासाठी सध्या फिल्डिंग लावलेली आपल्याला दिसते.
तर दुसरीकडं आप्पासाहेब जगदाळे यांनी सुद्धा आपल्या पद्धतीनं यशराज जगदाळे यांना सार्वजनिक म्हणजे बांधकाम विभागाचं सभापती असेल किंवा इतर कुठलं सभापती किंवा काहीही तरी मिळावं याच्यासाठी पवार कुटुंबियाकडे फिल्डिंग लावलेलं आपल्याला दिसते. अजित पवार हे यांचं निधन झालेलं आहे. अजितदादांनी कुणाला शब्द दिले असतील किंवा काय असेल त्या शब्दाचं सुद्धा पुढं काय होईल हे सुद्धा महत्त्वाचं आहे की बाबा निवडणुकीच्या आधी एखाद्याला सांगितलं असेल तुला हे पद देतो तुला ते पद देतो, परंतु आता सध्या अजित पवारच जिवंत नसल्यामुळं जरी कोणाला शब्द दिले असतील तरी आता ते शब्द पाळणार नेमकं कोण हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. हे जरी आत्ता सगळं जरी असलं तरी इंदापूर तालुक्यामध्ये कोणाला कोणतं पद द्यायचं हे दत्ता भरणे यांच्यावरती सुद्धा बरंचसं अवलंबून आहे. परंतु आता ज्या नवनियुक्त आता ज्या उपमुख्यमंत्री झालेल्या आहेत सुनित्रा वहिनी, तसंच पार्थ पवार असतील, जय पवार असेल, तर ही मंडळी दत्ता भरणेंचं कितपत चालू देतील हे सुद्धा महत्त्वाचं आहे. परंतु इंदापूर तालुक्यामध्ये मात्र सध्या दत्ता भरणे हे आमदार आणि राज्याचे कृषी मंत्री आहेत हेही तितकंच खरं आहे. एक आमदार सांभाळणं सुद्धा महत्त्वाचं असतं. तर सुनित्रा पवार ह्या पदमसिंह पाटील यांची बहीण आहे. आता उस्मानाबाद जिल्हा जो धाराशिव नामकरण झालंय त्याचा जो उस्मानाबाद जिल्हा आपण म्हणतो धाराशिव, या धाराशिव जिल्हा असेल किंवा बीड, लातूर हा जो पट्टा आहे मराठवाड्याचा, हा मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद पहिल्यापासून तिथं उफाळलेला आहे हे सुद्धा आपण बघितलेलं. आणि त्या जिल्ह्यातूनच येणाऱ्या ह्या सुनित्रा पवार आहेत. आता हर्षवर्धन पाटील आणि पदमसिंह पाटील यांचे चांगलं सौख्य आहे, चांगले संबंध आहेत. तर त्यामुळं त्यांना भेटून त्यांना सांगून ते सुनित्रा वहिनींना सांगू शकतील का की बाबा अंकिताला कुठलं तरी पद द्या, महिला बालकल्याणचं द्या, किंवा अजितदादांना शब्द दिलेला होता की अध्यक्ष जिल्हा परिषदेचा अध्यक्ष करतो असं अजितदादांना सांगितलं होतं का, असं सुद्धा हर्षवर्धन पाटील म्हणतील की बाबा अंकिताला अध्यक्ष करतो म्हणले होते, परंतु आता दादाच नसल्यामुळं शब्द कुणाकडं घ्यायचा, कुणाला म्हणायचं, असं सुद्धा होऊ शकतं. आणि तशी सुद्धा गळ हर्षवर्धन पाटील हे सुनित्रा पवार यांना घालू शकतात. दत्तात्रय भरणे यांचे कट्टर विरोधक म्हणून हर्षवर्धन पाटील यांच्याकडे पाहिलं जातं. हर्षवर्धन पाटील हे 20 वर्ष इंदापूरचे आमदार राहिले, तसंच 18 वर्ष मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून काम केलं. परंतु 2014च्या निवडणुकीमध्ये तसंच 2009ला जी पहिल्यांदा दत्तात्रय भरणे यांनी निवडणूक लढवली त्यावेळेस पराभव पत्करावा लागला होता. परंतु पुन्हा जिल्हा परिषदेची निवडणूक लढवून जिल्हा परिषदेला सदस्य होऊन जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद मिळवलं होतं आणि 2.5 वर्षामध्ये जे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून काम केलं त्याचीच पोचपावती म्हणून लोकांनी 2014 साली दत्तात्रय भरणे यांना विधानसभेवरती निवडून पाठवलं. असंच काहीसं की बाबा सध्या जर अंकिताला जर जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद दिलं तर तालुक्यातल्या सगळ्या लोकांपर्यंत पोहोचता येईल किंवा लोकांची कामं करता येतील आणि लोकांचा संपर्क जास्त वाढवता येईल. आणि पुन्हा 2029ला जी विधानसभा लागणार आहे, हर्षवर्धन पाटील एकतर तुतारीतून निवडणूक लढवतील किंवा गेलेच तर भाजपवाल्यांनी जर घेतलंच, म्हणजे सध्या भाजपमध्ये पक्षप्रवेश करण्यासाठी ते आतुर आहेत, परंतु BJPनं अद्याप तरी त्यांना हिरवा कंदील दाखवलेला नाही. त्याच्यामुळे 2029ला ते भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवतील भाजपनं घेतलं तर, किंवा मग पुन्हा तुतारीवरतीच निवडणूक लढवतील. तुतारी विरुद्ध घड्याळ अशीच निवडणूक तालुक्यामध्ये पुन्हा होईल आणि भारतीय जनता पक्षाचं सुद्धा कमळ इथं राहील किंवा अपक्ष तरी कमीत कमी प्रवीण माने हे पुन्हा निवडणूक लढवतील असंही आपल्याला सध्याच्या राजकारणामध्ये दिसतंय. त्याच्यामुळं जिल्हा परिषद महत्त्वाची आहे, पंचायत समिती महत्त्वाची आहे, नगरपालिका महत्त्वाची आहे. नगरपालिका सुद्धा आपण बघितलं की तिघांनी मिळून येऊन पॅनल केला होता. हर्षवर्धन पाटील, प्रवीण माने, प्रदीप गारटकर, त्याच्यामध्ये पराभव झाला. आता त्यानंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुका हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रय भरणे यांनी एकत्र लढवल्या. आता ह्या निवडणुका सगळ्या घड्याळाच्या चिन्हावरती लढवल्यात. त्यामुळं नेमका हर्षवर्धन पाटील गटाचं कोण आहे आणि भरणे गटाचं कोण आहे हे तरी अद्याप
लोकांच्या लक्षात आलेलं नाही. परंतु अंकिता पाटील ही मात्र हर्षवर्धन पाटील गटाची आहे हे एवढं लोकांच्या लक्षात आलेलं आहे. परंतु तिथंच श्रीमंत ढोले काटी लाकेवाडी जो गट आहे या गटामध्ये श्रीमंत ढोले हे सुद्धा सर्वाधिक मताने निवडून आलेले आहेत. तर आता त्या श्रीमंत ढोलेची जिल्हा परिषदेच्या गटनेतेपदी निवड करण्यात आलेली आहे. गटनेतेपदी आता या गटनेतेपदाची निवड करण्यात आलेली आहे. त्याच्यामुळं जिल्हा परिषदेचं जे पद आहे, समजा सभापतीपद मिळेल किंवा जिल्ह्याचं अध्यक्ष असेल जिल्हा परिषदेचं किंवा इतर काय असेल, हे इंदापूर तालुक्याला नेमकं येतंय का? इंदापूर तालुक्याला जर आलंच तर नेमकं ते कोणाला मिळेल हे सुद्धा महत्त्वाचं आहे. म्हणजे कुठल्या जिल्हा परिषद सदस्याला ते जाईल, मग ते बिग वनमध्ये जाईल का बंडगरला, का आप्पासाहेब जगदाळे यांचे चिरंजीव आहेत यशराज त्यांना ते मिळेल का हर्षवर्धन पाटील यांची कन्या आहे अंकिता तिला मिळेल, हे सुद्धा येणाऱ्या काळामध्ये आता फायनल होईल. परंतु प्रत्येकानं आपापल्या पद्धतीनं मात्र आपल्याला जिल्हा परिषदेचं काहीतरी पद मिळावं ह्याच्यासाठी फिल्डिंग लावलेली आपल्याला दिसते. त्यातच सुप्रिया सुळे यांच्या जवळचे जे मानले जातात सागर मिसाळ, म्हणजे सागर मिसाळांना जी उमेदवारी मिळाली ती सुप्रिया सुळेंमुळेच मिळाली. त्या ठिकाणी भोसले यांना उमेदवारी मिळणार होती. भोसले म्हणजे जे जंक्शनचं अनेक वर्षापासून सरपंच राहिलेले आहेत त्यांच्या घरामध्ये उमेदवारी मिळणार होती, पण ती सुप्रिया सुळे यांच्या सांगण्यावरून अचानक तिथं बदल झाला आणि तिथं सागर मिसाळ यांना उमेदवारी देण्यात आली. त्यात सागर मिसाळ यांची पत्नी सुद्धा निवडून आलेली आहे. मग त्यांना उमेदवारी त्यांना जिल्हा परिषदेचं सभापतीपद दिलं जाते का हे सुद्धा महत्त्वाचं. म्हणजे सुप्रिया सुळेंच्या सांगण्यावरून सुद्धा दिलं जाऊ शकतं. आता सुप्रिया सुळेंच्या सुद्धा त्यांना वाटतं की हर्षवर्धन पाटलांना जर द्यावं तर हर्षवर्धन पाटील जर उद्या भाजपमध्ये गेले तर करायचं काय, म्हणून ते सागर मिसाळला सुद्धा त्याच्या पत्नीला सुद्धा दिलं जाऊ शकतं ते. तर असंच म्हणजे तर्क वितर्क अनेक लढवले जात आहेत आणि नेमकं अध्यक्षपदाची माळ इंदापूर तालुक्यामध्ये कोणाच्या गळ्यात पडेल हे सुद्धा बघणं महत्त्वाचं आहे. त्यातले त्यात इंदापूर तालुक्यामध्ये कोणाला पद द्यायचं हे दत्ता भरणे यांच्या गटाला जर आलं तर दत्ता भरणे यांचा महत्त्वाचा निर्णय आहे. आणि जरी जिल्हा परिषदाचं पद सभापतीपद असेल किंवा अध्यक्षपद असेल द्यायचं म्हटलं तरी दत्ता भरणे यांना विचारात घेतल्याशिवाय ते पद कोणालाही दिलं जाऊ शकणार नाही असंही आपल्याला एकंदरीत दिसतं. कारण की ते विद्यमान आमदार आणि कृषी मंत्री आहे आणि दत्तात्रय भरणे यांच्याकडे जवळपास अजित पवारांनी जिल्ह्याची सूत्र सोपवली होती. जरी अजित पवार पालकमंत्री असले तरी दत्ता भरणे हेच सगळा कारभार बँकेचा असेल, जिल्हा परिषदेचा असेल किंवा इतर कुठलाही कारभार असेल तर तो कारभार हे सगळं दत्ता भरणेच पाहत होते अजितदादा असताना. आता मात्र त्याच्यामध्ये काय बदल होतोय का? पार्थ पवार आणि सुनित्रा पवार यांचं सध्याचं पर्व सुरू झालेलं आहे. म्हणजे पार्थ पर्व सुरू झालेलं आहे. पार्थ पवारांची खासदार म्हणून बिनविरोध निवड झालेली आहे राज्यसभेवरती. शरद पवार यांची सुद्धा राज्यसभेवरती बिनविरोध निवड झालेली आहे. मग आता सध्याची जी राजकीय सूत्र आहेत राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळाची ही सुनित्रा आणि पार्थ पवार यांच्याच ताब्यात आहेत. याच्यामुळं हे काय त्याच्यामध्ये बदल करतील का किंवा त्यांच्या डोक्यामध्ये अजून काय वेगळं आहे का हे सुद्धा बघणं महत्त्वाचं आहे. म्हणजे त्यांना जर वाटलं की बाबा काय इतर बदल करावेत, दत्ता भरणे यांची ताकद कमी करावी असं जर वाटलं तर ते तसं सुद्धा काहीसं होऊ शकतं आणि भरणे यांना विश्वासात न घेता जिल्हा परिषदेची इतर पदंसुद्धा वाटली जाऊ शकतात. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये इंदापूर तालुक्याला जिल्हा परिषदेचं काहीतरी पद मिळावं हेच सगळ्यांना वाटतंय आणि सगळे आशा लावून बसलेले आहेत. आता पंचायत समितीनंतर जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद, जिल्हा परिषदेच्या कमिट्या कोणाला मिळत आहेत ह्याच्याकडे सगळ्या जिल्ह्याचं आणि इंदापूर तालुक्यात सुद्धा लक्ष लागून राहिलेलं आहे. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत सह मी भीमराव कडाळे पाटील, BKB मराठी, इंदापूर, पुणे.